महा TET 2025 तर निकाल साईटवर उपलब्ध झालेला आहे। भरपूर असे विद्यार्थी आहे की जे नॉट क्वालिफाईड आलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर या लॉग इन करून तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता। आपण कालच्या व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली आहे, परंतु का बरं विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाही आहे याबद्दलची संपूर्ण जी अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि जर तुम्हाला वाटत आहे की आपले मार्क्स कमी आहे, मार्क्स वाढायला पाहिजे, तर तुम्ही यामध्ये परत मार्क्स जे आहे तुमचे व्हेरिफिकेशनला पाठवू शकता। याबद्दल आणि रिझल्टबद्दल संपूर्ण A to Z अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी साईटवर या। साईटवर आल्यानंतर बघू शकता इथे युजर लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ID पण आहे, तुमचा पासवर्डही आहे। हा इथे युजर नेम टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इन करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि आपण आपला जो रिझल्ट आहे हा आपल्या लॉग इनमधूनच चेक करू शकतो। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहे। आपण आपला जो रिझल्ट आहे इथे बघू शकतो, इथून तो रिझल्ट डाउनलोड सुद्धा करू शकतो। गुणाची जर पडताळणी करायची असेल तर इथे क्लिक करून आपण करू शकतो। सर्वात प्रथम तुम्ही तुमचा रिझल्ट एकदा चेक करा, तर अंतरिम निकाल एक ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर पेपर 1 आणि पेपर 2 तुम्ही जर एकच पेपर दिलेला असेल तर तुम्हाला इथे एकच पेपरचा रिझल्ट दिसणार। या विद्यार्थ्याने 2 पेपर दिलेले आहे, पेपर 1 आणि पेपर 2, तर दोन्ही रिझल्ट इथे क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी बघू शकतो। तर सर्वात प्रथम पेपर 1 ला क्लिक करा। बघू शकता पेपर 1 या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये दिलेला आहे। 150 मधून जे पासिंग मार्क्स आहे 83 पाहिजे आहे आणि या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहे 62 म्हणजे 62 आहे। 41% या विद्यार्थ्याला मिळालेले आहे। 55% क्रायटेरिया हा विद्यार्थी नॉट इलिजिबल आहे। जर तुम्ही OBC कास्टमधला हा विद्यार्थी आहे, यांना जो क्रायटेरिया हा 83 मार्क्सचा आहे, म्हणजे 55% पाहिजे आहे, हे मिळाले नसल्यामुळे हा विद्यार्थी नॉट इलिजिबल आहे। भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहे की मला 82 मार्क्स आहे तरीसुद्धा मी नॉट इलिजिबल आहे। तर 83 मार्क्सवाले विद्यार्थीच पास झालेले आहे, 82 मार्क्सवाले विद्यार्थी नॉट क्वालिफाय। तुम्ही परत तुमचे मार्क्स व्हेरिफिकेशनला टाकू शकता। त्यानंतर आता चेक करणार आपण पेपर 2चा रिझल्ट। तर बघू शकता पेपर 2 या विद्यार्थ्यांनी सोशल सायन्समधून दिलेला आहे, याला सुद्धा 83 मार्क्स पाहिजे आहे, 47 मार्क्स मिळालेले आहे, 31% आहे आणि हे सुद्धा नॉट क्वालिफाय। अशा प्रकारे तुम्ही क्वालिफाय आहे किंवा नाही आहे संपूर्ण A to Z माहिती तुमच्या जेही मार्कशीट आहे त्या मार्कशीटवर दिलेली आहे, त्यामधून तुम्ही चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपले रिझल्ट चेक करा, किती मार्क्स मिळालेले आहे, क्वालिफाय आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करा। किंवा तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता। याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना जो रिझल्ट आहे डाउनलोड जर करायचा असेल तर सर्वात खाली डाउनलोड रिझल्टचं एक ऑप्शन दिलेलं आहे। इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डायरेक्टली एक PDF डाउनलोड होऊन जाणार आणि त्या PDF मध्ये तुमचा रिझल्ट शो करणार। अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट डाउनलोड करा। त्यानंतर जर तुम्हाला अंतरिम निकाल गुण पडताळणी करायची असेल, कोणाला पेपर 1 करायचा असेल, कोणाला पेपर 2 करायचा असेल, तर इथे अशा प्रकारे 50 रुपयाची फी पेड करायची आहे। इथे तुमचा संपूर्ण जो आक्षेप आहे हा तुम्हाला नोंदवायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय पेपर 1 मार्क्स अशा प्रकारे क्लिक करून तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। पेपर 2 साठी सुद्धा सेम अशाच प्रकारे ज्यांनाही गुण पडताळणी करायची असेल परत ते विद्यार्थी करू शकतात। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करा। कोणतीही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा आणि महा TET 2025 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। जी नेक्स्ट TET होणार आहे त्याबद्दलची सुद्धा अपडेट लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।